नमस्कार शेतकरी मित्र, मी आज आलोय केळीच्या प्लॉटमध्ये आणि हा जो प्लॉट पाहता तुम्ही आणि हा जो केळीचा गड पाहता तुम्हाला समोर प्रत्यक्ष दिसत आहे गडाची क्वालिटी आणि गड कसा आहे. परंतु या युद्धामुळं शेतकऱ्याचे इतके अवघड झाले, ह्या केळी पिकाचं इतकं अवघड झालंय की तुम्ही प्रत्यक्ष पहा. हा असा गड आहे आणि ह्या ठिकाणी पहा, या इकडे ह्या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी पहा. ही केळीची अवस्था पहा, किती बेकार झालेली अवस्था आहे, किती बेकार झालेली अवस्था आहे. शेतकऱ्याला काहीच पर्याय राहिला नाही, पाणी द्यायला पाणी राहिलं नाही आणि हाय तो माल विकत नाही. हे पहा, इकडं ना, हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, किती अवस्था बिकट आहे. आणि शेतकऱ्यांनी खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, रात्रंदिवस कष्ट केले आणि जवळपास 14 ते 15 महिने हा प्लॉट केळी केलेली आहे. 15 महिने क्षेत्र गुंतलेलं आहे. ह्या क्षेत्रामध्ये दुसरं काहीही झालेलं नाही आणि केळीपासून खूप अपेक्षा होती आणि ह्या केळीच्या जीवावर शेतकऱ्यांनी बरेचसे शेतीचे काम आखले होते आणि एक घरगुती प्रपंचामध्ये शेतकऱ्याला अनंत अडचणी असतात आणि त्या अडचणी हे केळीचं पीक सोडवल अशी शेतकऱ्याला खूप मोठी अपेक्षा होती. परंतु हे पहा, हे कसे झाडं पडलेत, हे कसे झाडं पडलेत. आता तुम्ही सांगा ह्या झाडाचं करायचं काय. तर माझी एकच विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये निसर्गाचा आणि व्यापारपेठेचा, जागतिक व्यापारपेठेचा कोणताही भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध झालं पाहिजे. हा जो इतका मोठा प्लॉट आहे 3 एकराचा, जर शेती केळी वाटलीच करायची तर आपल्या महाराष्ट्रामध्ये केळीची लागण किती झाली किंवा कोणत्या भागात किती झाले त्याच्यानुसार लागण आपण केली पाहिजे आणि परिस्थिती पाहून लागण केली पाहिजे आणि कमीत कमी पिकाची लागण केली पाहिजे. आता हा 3 एकर आहे, हा जर एकर बरा असता तर थोडासा खर्च तोटा कमी सहन झाला असता. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा आता निसर्गावर आणि शासनाच्या याच्यावर भरोसा ठेवू नये. शासन सुद्धा काही करू शकत नाही, शासनाची मजबुरी आहे. परंतु ही अशी अवस्था पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी विचार करून पिकाची लागण केली पाहिजे. हेच शेतकऱ्याच्या सध्या हातात आहे असं मला तरी वाटतं आणि त्याच्यामुळे कोणालाही दोष देण्याचा काही विषय राहिला नाही. परंतु आज जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय हे नुकसान कुणीही भरून काढू शकत नाही आणि मी शेतकऱ्याला स्वतः बोलवलं होतं केळीमध्ये, परंतु शेतकरी इतके नाराज झालेले आहेत. ते म्हणले आमची परिस्थितीच नाही असं केळीच्या बागेत जाण्यासारखी आणि ते माझ्यासोबत काय आले नाहीत. त्यांना इतकं दुःख झालंय. आता देव करू त्यांना दुःख पचवण्याची ताकद देव आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.